चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहूया इयत्ता पहिलीचं जे नवीन पुस्तक आलेलं आहे मॅथमॅटिक्सचं, त्या पुस्तकामध्ये कशा पद्धतीनं अभ्यासक्रम दिलेला आहे, त्या अभ्यासक्रमावर आधारित आज आपण पाहणार आहेत. हे जे पुस्तक आहे तुमच्यासमोर पहा, इयत्ता पहिलीचं आता नवीन अभ्यासक्रमानुसार CBSE च्या पाठ्यक्रमानुसार NCERTच्या पाठ्यक्रमानुसार हे पुस्तक बनवण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये पहिला जर पाठ पाहिला तर माय व्हिलेज आहे, तुमच्यासमोर दिसत आहे माय व्हिलेज. फर्स्ट ऑफ ऑल, व्हॉट इज मीन बाय माय व्हिलेज? रिगार्डिंग द माय व्हिलेज, what kind of concepts we have to taught to the student? First concept we have to taught to the student, up and down, then in and out, front and behind, near, far, such kind of concepts we have to taught to the student. विद्यार्थी मित्रांनो, या चित्रामधून मला शिक्षकांनाही सांगायचे की या चित्रामधून आपल्याला काय कन्सेप्ट शिकवता येतील. तर पहिली की एक व्हिलेजचं वर्णन आहे आणि कशा पद्धतीने व्हिलेज दाखव. मंकी इज अ सिटिंग ऑन द ट्री, काऊ इज इनसाइड द काऊ शेड, गर्ल इज अ नियर द गेट, then a boy and a girl near to the bus, then the peoples are working in a farm. Okay, bus is a near to the scooter, then a car is a near to the scooter, then the dish is on the tin. Okay, the dog is near to the man. Such kind of a sentence we have to taught to the student. अशा प्रकारचे वाक्य जवळपास आपण घेऊ शकतो की म्हणजे उदाहरणार्थ मी तुम्हाला शेवटी काही वर्कशीट दिलेले आहेत अप अँड डाऊन नियरच्या, त्या तुम्ही पहा आणि त्यानुसार तुम्ही मुलांना शिकवा. थँक्यू. आणि ज्या लोकांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. ठीक आहे. आणि आपल्या जिल्हा परिषदच्या शाळेला प्रमोट करण्यासाठी प्रत्येक जणांनी हा व्हिडिओ